पांढऱ्या शुभ्र बर्फाने नटलेलं काश्मीर आणि समुद्राच्या कुशीत विसावलेली कन्याकुमारी, मसुरीचे हिरवेगार डोंगर आणि केरळचं शांत निवांत बॅकवॉटर, मोठी गजबजलेली शहरे आणि साधी सुंदर छोटी गावे, वेगवेगळी भाषा, वेगवेगळी संस्कृती आणि वेगवेगळी माणसे. पण ह्या सगळ्यांना जोडतं मात्र एकच, आपली भारतीय रेल्वे. प्रत्येक स्टेशन एक नवीन गोष्ट, प्रत्येक प्रवास एक नवीन आठवण, खिडकी बाहेर बदलणारे नजारे आणि मनात कायम राहणारे क्षण. चला सुरू करू हा प्रवास भारताला जवळून पाहण्याचा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण चाललो आहोत गुजरातला. आपल्या मागील ब्लॉगला तुम्ही खरंच खूप चांगला प्रतिसाद दिला, खूप साऱ्या नवीन गोष्टी ज्या आहेत तुम्ही मला सांगितल्यात, त्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. असंच आपल्या ब्लॉगला प्रतिसाद द्या आणि ह्या ब्लॉगच्या शेवटपर्यंत बघत राहा की आपण काय काय करत आहोत, कुठे कुठे नवीन ठिकाणी जात आहोत. आपल्या प्रवासाची सुरुवात बांद्रा टर्मिनस इथून आहे. आपल्याला हीच ट्रेन नंतर शेवटी गुजरातला पोहोचवेल. हा जो आपला संपूर्ण जो काही प्रवास आहे तो आपण यावेळी रेल्वेने करणार आहोत. आपला मागील प्रवास आपण एसटीने केला, पण रेल्वेने जरी आपण हा आपला प्रवास करणार आहोत, पण त्यामध्ये एक तरतूद अशी आहे की हा जो आपण प्रवास आहोत आपण जनरलनी करणार आहोत. खूपदा असं आपण बघतो की लोक लांबचा प्रवास 2 टायर 3 टायरने करतात, पण आपण प्रयत्न करूया की स्लीपरने जाऊयात आणि लोकली लोक कसे फिरतात, आपल्या लोकल भारतातील लोकांचे काही विचार आहेत लोकल प्रवासाबद्दल, हे आपण या ब्लॉगमधून जाणून घेऊयात. सध्या तरी आपली अशी सेटिंग आहे, अजून तरी माणसं येऊन बसतील, तर त्यानंतर आपला मित्र चैतन्य होले यांचे ब्लॉग तर तुम्ही खूप बघत असाल. आपला भाऊ पहिल्या ब्लॉग मध्ये रोहित बोंडरे, आणि आपला भाऊ म्हणजे सिद्ध्याबाई. सिद्ध्याबाई बोलते सबको बोलते. सुप्रभात मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग. तिथे आज आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण फ्रेश होऊयात आणि दर्शनासाठी जाऊयात. जनरल डब्यातून प्रवास करताना हालत तर खराब झाली, परंतु मजा आली. कशी आपल्या भारतातली बरीचशी लोक सरळ साध्या पद्धतीने एवढ्या लांब लांबपर्यंत जातात, काय त्यांचे अनुभव असतात, कशा प्रकारे लोकांची हालत खराब होते, हे या जनरल डब्यातून प्रवास करताना मला कळालं. माझं असं म्हणणं आहे, अनुभव घ्यायचा असेल तरच जनरल डब्याने प्रवास करा, अदरवाईज जनरल डब्याने प्रवास करू नका. समजा तुमची प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला तात्काळचं तिकीट मिळालं नाही तर ठीक आहे, नाही तर अदरवाईज जनरल डब्याचा उपयोग तरी एकटे असाल किंवा मित्र असाल तर बेटर आहे. अदरवाईज फॅमिलीसाठी चांगलं नाही आहे. खरंच खूप गर्दी राहते आणि सोयीसुविधा पण होत नाही. असते सोयीसुविधा, पण हवी तशी सोयीसुविधा नसते. ज्यांना सवय आहे ते प्रवास करू शकतात, नाही तर अदरवाईज तुम्हाला ते नाही जमणार. तुम्ही जर आमच्यासारखेच मंदिराजवळ रूम घेणार असाल, सोमनाथ मंदिराजवळ बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला थोडंसं फिरावं लागेल. फिरल्यानंतर थोडंसं बार्गेनिंग केल्यानंतर चांगले रूम्स तुम्हाला इथे मिळू शकतात. त्याचसोबत जवळपास जर इथे बघत असाल तर डॉमेटरीचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण शक्यतो डॉमेटरीच्या ऑप्शन्समध्ये जाऊ नका. जर तुमचा ग्रुप असेल, आमच्यासारखे जर तुम्ही 3-4 जण असाल तर शक्यतो एखादा चांगला रूम घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं सामानही सेफ राहील आणि तुम्हाला आराम करण्यासाठी थोडं सुविधा होऊन जाईल. वेरावरला उतरल्यानंतर मंदिराबाहेरच बरेचसे ऑप्शन्स आहेत सोमनाथ मंदिराकडे जाण्यासाठी. प्रायव्हेट रिक्षा करण्याचा प्रयत्न जर केला तर ते तुमच्याकडून 200 ते 250 रुपये घेतील. त्याचसोबत जर तुम्ही लोकल प्रवास म्हणजे बसचा प्रवास कराल तर ते तुम्हाला 20 रुपयापर्यंत मंदिरापाशी आणून सोडतील. आमची रूम ही मंदिरापासून अगदी जवळ आहे, त्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही. परंतु फोन्स आणि कॅमेरे हे आम्हाला लॉकरमध्येच ठेवावे लागतील, कारण की मंदिराच्या आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहेत. चालेल तर मग मंदिरामध्ये दर्शन करूयात आणि मग भेटूयात. जरी तुमची रूम मंदिरापासून लांब असेल, परंतु इथे रिक्षा सतत चालू असतात, ज्या तुम्हाला मंदिरापर्यंत आणून सोडतील. तर दर्शनचं आमचं खरंच खूप छान झालं. आज मंदिरामध्ये खरंच महादेवाची जी पिंड आहे खरंच ती बघण्यासारखी, खरंच खूप मोठी पिंड आहे. त्याचसोबत इथलचं नियोजन खरंच खूप चांगलं होतं. लाईन खूप पटपट पुढे सरकत होती, जेणेकरून वेळही कमी लागला आणि सर्वांना त्रासही खूप कमी झाला. मंदिराच्या परिसरात एक छोटीशी चौपाटी तयार करण्यात आली आहे, जिथे तुम्ही फेरफटका मारून मंदिराचा वैभवशाली इतिहास बघू शकता. सोमनाथांचे दर्शन झाल्यानंतर प्रभास पाटण इथे असलेल्या भालका तीर्थ या ठिकाणी आम्ही भेट दिली. प्राचीन मान्यतेनुसार याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपला अवतार संपवला होता. तर झालं असं, महाभारताच्या युद्धानंतर भगवंत जंगलात विश्रांती घेत असताना जर नावाच्या शिकाऱ्यांनी त्यांच्या पायाला हरण समजून बाण सोडलं. त्यानंतर भगवंतांनी त्या शिकाऱ्याला क्षमा केली
परंतु त्याने तिथेच त्यांचा देहत्याग केला, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचं आणि महत्वाचे केंद्रबिंदू बनले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत शांत आणि ऊर्जात्मक आहे. इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळते. मंदिर परिसरामध्ये इतर अजून देवांची लहान मोठी मंदिरे आहेत, जिथे तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. सोमनाथ मंदिरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. जर तुम्ही गुजरातला भेट देत असाल तर इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवण्यासाठी भालका तीर्थाला नक्की भेट द्या. गुजरातला आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अनुभव अनुभवायला मिळतात. त्यातलाच एक जागा म्हणजे बाणगंगा. पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतिम प्रवासादरम्यान या ठिकाणी आले होते. यावेळी त्या परिसरात पाण्याचा कोणताही स्तोत्र निर्माण नव्हता. लोकांची तहान भागवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जमिनीकडे बाण सोडला आणि या जागेतून पाण्याचा उगम झाला. पुढे या स्थानाला बाणगंगा म्हणून ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, आता आपण आलो गोलक्य धाम येथे. येथे गीता मंदिर, श्री शरण पादुका आणि देहोत्सव स्थळ प्रामुख्याने आकर्षण आहे. गीता मंदिराच्या भिंतींवरती भगवंतांचे श्लोक अत्यंत सुंदररित्या कोरलेले आहेत, जे पाहताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. शांत वातावरण, भक्तिमय भावना आणि श्रद्धेने भरलेले हे ठिकाण मनाला खूप प्रसन्न करते. म्हणूनच अनेक जण इथे आपल्या मनाच्या शांतीसाठी आवर्जून भेट देतात. या ठिकाणचं वातावरण अत्यंत सुंदर आणि शांतमय आहे, जे तुम्ही माझ्या चित्रीकरणात बघू शकता. गुजरातला आल्यानंतर तुम्हाला असे बरेचसे काही ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणांची माहिती मिळेल, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद घेऊ शकता. या जागेचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे. तुम्ही जर या ठिकाणी येणार असाल तर नक्कीच या जागेला भेट द्या, कारण की या जागेवरती बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही आतापर्यंत ऐकले नसताल, पण इथे आल्यावर तुम्हाला कळेल. सोमनाथ मंदिराच्या जवळपास अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. त्यातील एक सूर्यदेवाला समर्पित असलेले हे सूर्य मंदिर. शतकानुशतक उभं असलेले हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. मंदिराच्या वास्तुरचनेकडे पाहिल्यास प्राचीन भारतीय शिल्पकलेची झळक अनुभवायला मिळते. दगडांवर केलेले सूक्ष्म कोरीव काम आणि पारंपरिक बांधणी या काळातील कारागिरांच्या कौशल्याची ओळख करून देते. सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या सूर्य मंदिराला आवर्जून भेट देतात. मंदिर परिसरातील शांतता आणि आध्यात्मिक वातावरण मनाला प्रसन्न करते. विशेषतः सकाळच्या वेळी सूर्यकिरणे मंदिरावर पडतात, तेव्हा येथील दृश्य अधिकच आकर्षित वाटते. इतिहास, श्रद्धा आणि स्थापत्यकलेचं सुंदर संगम असलेलं हे सूर्य मंदिर हे सोमनाथाच्या महत्त्वाच्या वारशांपैकी एक आहे. सोमनाथाला भेट देताना या प्राचीन मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण झाल्याची भावना होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा गुजरातला येणार असाल तर या जागेला नक्कीच आवर्जून भेट द्या. याच मंदिराच्या परिसरात तुम्हाला पांडव गुफा सुद्धा बघायला मिळते. वनवासादरम्यान पांडव इथे आले होते अशी मान्यता आहे. तसेच इथे गुहेत असलेलं हिंगलाज मातेचं मंदिर अत्यंत पूजनीय आहे. हे ठिकाण प्राचीन वारसा आणि भक्तिभाव यांचे अनोखे दर्शन घडवते. मित्रांनो, आता आपण आले आहोत पवित्र अशा त्रिवेणी संगम येथे. सोमनाथाच्या पवित्र भूमीवर वसलेली त्रिवेणी संगम हा अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे हिरणा, कपिला आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा संगम होत असतो अशी श्रद्धा आहे. प्राचीन काळापासून हे स्थान धार्मिक विधी, स्थान आणि पितृपुराणांसाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते. शांत समुद्र किनारा, पवित्र वातावरण आणि श्रद्धेने भरलेला हा परिसर भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा आजचा दिवस इथं संपतोय. आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल की स्वप्नाचा संपूर्ण प्रवास कसा करावा, काय नवीन गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथं बघण्यात येतील. तर इथेच मी आपला ब्लॉग संपवतो. भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.